हॅलो. आज आपण डिस्कस करणार हॉट्स बद्दल. आता हॉट्स म्हटलं तर माहित आहे काय ते, हाय ऑर्डर थिंकिंग स्किल्स. आपण याला नॉन टेक्स्च्युअल सम पण म्हणतो ना, जे क्वेश्चन्स पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे आहेत असं पण म्हणतो ना. ओके, आता हे जे क्वेश्चन्स आहेत हे येतात तेव्हा आपण खूप टेन्शन मध्ये असतो. कसं करणार, कसं सॉल्व्ह करायचं माहित नाही, येणार का. म्हणजे येणार का हे डाऊट आलंच नाही पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा पॉझिटिव्ह इंटेंटनी सॉल्व्ह करायचं, ते महत्वपूर्ण गोष्ट आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे पॉझिटिव्ह इंटेंट. इंटेन्शन पॉझिटिव्ह ठेवा, माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा. म्हणजे पॉझिटिव्ह इंटेन्शन ठेवलं तर येणारच. ऍटलीस्ट स्टार्ट तर तसं करा, ते इम्पॉर्टंट. आता तुम्ही सांगतात मी केलंय सर असं, असं शाळेमध्ये जे प्रिलिम होतं ना तसं पॉझिटिव्ह इंटेंटच ठेवलं होतं, पण तरी पण नाही आलं. माझ्याकडे फक्त 15 मिनिटं उरले होते आणि मला 2 क्वेश्चन्स हॉटचे करायचं होतं, पण नाही आलं. आलं तरी अर्ध आलं. असं झालं असेल ना तुमच्याबरोबर. तुम्ही कधी विचार केला की का झालं. तुम्ही घरी आल्यानंतर तेच सम सोडवलं असेल आणि ते तुम्हाला लवकर आलं असेल. तिकडे नाही आलं एक्झामिनेशन मध्ये, पण इकडे आलं, लवकर पण आलं. का झालं, का झालं तसं, कधी विचार केले. कारण तेव्हा एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला जर वेळ असतं, एका समच्या मागे 12 मिनिटं 15 मिनिटं जर उरले असते आणि तुम्ही ते विचार केलं असतं तर तुम्ही ऍप्लिकेशन पण बरोबर केलं असतं आणि तुम्हाला सम पण आलं असतं. म्हणजे इम्पॉर्टंट काय, टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अल्जिब्रा मध्ये ते प्रॉब्लेम होत नाही. अल्जिब्रा मध्ये जास्त करून तुमचं प्रॉब्लेम म्हणजे जे क्वेश्चन्स आहेत तुम्ही सॉल्व्ह इझिली करू शकतात आणि तुमच्याकडे वेळ पण उरतो. पण जॉमेट्री मध्ये तसं होत नाही ना. म्हणजे टाइम मॅनेजमेंट जे आहे ना ते महत्वाचं आहे आणि त्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ केलाय. ते व्हिडिओ नाही बघितलं तर व्हिडिओ बघून घ्या आणि त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. म्हणजे इम्पॉर्टंट आहे टाइम मॅनेजमेंट. ओके, तुम्ही सांगणार हो सर आता ते टाइम मॅनेजमेंट पण करूया, पॉझिटिव्ह इंटेंटनी सॉल्व्ह करूया. आणि तिसरं म्हणजे खूप इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला जेव्हाही सम्स दिले असतात, कोणतंही सम जे येणार आहे ते जे कॉन्सेप्ट आहे ते टेक्स्टबुक मधलंच आहे ना. बाहेरचं कॉन्सेप्ट येतं का, नाही ना. पण मला सांगा टेक्स्टबुक मधलं जेव्हा तुम्ही 4 मार्काचं सम सोडवता, जे सम आहे टेक्स्टबुक मध्ये ते सम सोडवताना पहिल्यांदा सोडवताना तुम्हाला कोणी सोल्युशन दिलं तर तुम्हाला लवकर समजतं, कोणी एक्सप्लेन केलं तर समजतं. पण ते एक्सप्लेनेशन जेव्हा तुम्ही ऐकतायत, सोल्युशन बघतायत, तुम्हाला हे समजायला पाहिजे की तुम्ही ते कॉन्सेप्ट का यूज केलं, कोणतं कॉन्सेप्ट यूज केलं, का यूज केलं, का अप्लाय करतायत, ते स्टेप का लिहितायत ते समजणं गरजेचं आहे. समजा तुम्ही टेक्स्च्युअल सम साठी ते केलंय आणि तसं शिकलात ना, तर तुम्ही कोणतंही सम टेक्स्टबुकच्या बाहेरचं पण असेल ना तरी तुम्ही सोडवू शकता. कारण तुम्हाला कॉन्सेप्टचं क्लॅरिटी आहे आणि कॉन्सेप्ट ऍप्लिकेशन कसं करायचं, कुठे करायचं ते समजतं. ते इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कॉन्सेप्ट क्लॅरिटी आणि कॉन्सेप्ट ऍप्लिकेशन हे महत्वाचं आहे. हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे. आणि हे आलं तर तुम्ही कोणतंही सम स्वतःहून सोडवू शकता. व्हेरी गुड. आता तुम्ही सांगणार हो आम्ही कॉन्सेप्ट क्लॅरिटी आहे, आम्हाला ऍप्लिकेशन पण माहित आहे, पण अप्रोच पण माहित असायला पाहिजे. आता अप्रोच म्हटलं तर तुम्ही सांगणार अप्रोच म्हणजे काय, सोपं आहे. आता आपण जेव्हा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स याच्यातलं सम सोडवतो, बाहेरचं सम असेल तर आपल्याला माहित आहे पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल कोणाला एज्युम करायचं, काय एज्युम करायचं ते बघतो. नंतर आपल्याला माहित आहे 2 व्हेरिएबल आहे म्हणजे 2 इक्वेशन असायला पाहिजे. 2 इक्वेशन साठी 2 कंडिशन असणार. म्हणजे आपण समला बघतो, फर्स्ट कंडिशन पासून फर्स्ट इक्वेशन फॉर्म करतो, सेकंड कंडिशन पासून सेकंड इक्वेशन फॉर्म करतो. हे अप्रोच आहे ना. म्हणजे सम सोडवताना प्रत्येक चॅप्टर साठी जे सम सोडवताना जे अप्रोच आहे ते सेट व्हायला पाहिजे, ते समजलं पाहिजे. आणि त्याच अप्रोचनी समला बघायचं आणि त्याप्रमाणे सोडवायचं म्हणजे तुम्हाला ते सोपं वाटेल. हे इम्पॉर्टंट. म्हणजे अप्रोच जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. आता जे तुम्ही सांगणार अल्जिब्रा मध्ये ते खूप सोपं आहे, जॉमेट्री मध्ये कधी कधी प्रॉब्लेम होतो. हा होतं ना, कारण सर्कल मध्ये पायथागोरसचं पण कॉन्सेप्ट येतं, सिमिलॅरिटीचं पण कॉन्सेप्ट येतं. म्हणजे फक्त त्या चॅप्टरचं नाही, त्या धड्याचं नाही, दुसऱ्या धड्याचं पण कॉन्सेप्ट येतं, मल्टिपल कॉन्सेप्ट येतात. ठीक आहे ना. पण अप्रोच असायला पाहिजे. टू प्रूव्ह आहे म्हणजे मी नेहमी सांगितलंय, टू प्रूव्ह साठी समज असले तर पहिल्यांदा टू प्रूव्ह कडे जा, सिद्ध काय करायचं ते बघा आणि तिकडून चालू करा विचार काय, ते अप्रोच आहे. हे अप्रोच समजून घ्यायचं.
आणि दुसरं म्हणजे मल्टिपल क्वेश्चन्स सॉल्व्ह करा. कॉन्सेप्ट तर टेक्स्टबुकचेच असतात. बाहेरचं काय कॉन्सेप्ट येतं का? नाही ना. पण जेवढे मॅक्सिमम सम्स तुम्ही करणार म्हणजे स्वतःला एक्सपोज करा. मल्टिपल क्वेश्चन सॉल्व्ह करा. मल्टिपल व्हेरायटी ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करा. कॉन्सेप्ट तेच आहे, पण व्हरायटी ऑफ क्वेश्चन सोडवल्याने काय होतं, आपलं कॉन्फिडन्स वाढतं. अरे हे समज असलं कॉन्सेप्ट मी केलंय, असलं व्हरायटी ऑफ सम मी केलंय. म्हणजे मल्टिपल व्हरायटी ऑफ क्वेश्चन जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करतात ना, तेव्हा तुमचं हे कॉन्फिडन्स पण वाढतं, स्पीड पण वाढतं. हे इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात शेवटचं आणि खूप महत्वाचं म्हणजे हे सम सोडवताना आनंदित राहा, स्माइल करा. म्हणजे हॅपी राहा आणि स्माइल करा. आनंदित राहून स्माइल करून जेव्हा तुम्ही सोडवता ना, तर ऑटोमॅटिकली सगळं काय येतं. तेच मी सांगितलं, स्टार्टिंगला सांगितलं पॉझिटिव्ह इंटेंट. त्यासाठी ते आनंदी राहणे आणि स्माइल करणे खूप गरजेचं आहे. म्हणजे हे सगळे जे पॉइंट्स मी सांगितले आहेत ना, हे यूज करा, हे इम्प्लिमेंट करा, असं प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला एकदम सोपं वाटेल. आणि जे व्हिडिओज मी आतापर्यंत हॉटचं केलंय ना, नॉन टेक्स्च्युअल ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला एकदम सोपं वाटेल. आता तुम्ही कॉन्फिडंट आता तुम्ही सांगा, आता तुम्ही कोणतंही हॉट्स घ्या, अल्जिब्राचा असो, जॉमेट्रीचा असो, तुम्ही सोडवू शकतात की नाही? हो, मला माहित आहे तुम्ही कॉन्फिडेंटली सोडवू शकता. आता कोणतंही सम आलं तर तुम्ही सोडवा आणि तुम्हाला उत्तर पण एकदम करेक्ट येईल. ते कॉन्फिडन्स आहे, मला पण आहे आणि तुम्हाला पण आहे. आणि तेच ऑल द बेस्ट. एकदम चांगल्या रीतीने सॉल्व्ह करा. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.